काल ठाकरे बंधू यांची एक मोठी अशी मुलाखत समोर आली आणि मागच्या 2-4 दिवसापासून इलेक्ट्रॉनिक मीडियानं एक विषय जो की लावून धरला होता की राज ठाकरे हे शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका का करत नाहीयेत. इतकं म्हणजे शिंदे आणि फडणवीस इतकं टोकदारपणे टीका करतात, राज ठाकरे यांच्यावर टीका करतात. फडणवीस यांनी तर राज ठाकरे यांचं नाव घेऊन टोकदार टीका सुरू केली आहे. मग राज ठाकरे का करत नाहीयेत बरं? काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी मुलाखत समोर आली त्या मुलाखतीमध्ये फार मोठी सभा न घेता सुद्धा, फार लंबचौडा भाषण न करता सुद्धा अगदी राज ठाकरे यांनी एका लाईनमध्ये जवळपास राज्यकर्त्याचे आणि खास करून शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, आपण ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो ना, लायकी काढणं, अवकात दाखवणं, अशा प्रकारचा त्यांनी सो सुनारकी आणि एक लोहारकी हा प्रकार झाला. त्यांचं ते स्टेटमेंट खूप चर्चेला चाललंय आणि सोशल मीडियामध्ये भयंकर व्हायरल सुद्धा झालंय. ती मुलाखत संजय मांजरेकर आणि संजय राऊत यांनी ती मुलाखत घेतली होती आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ती मुलाखत होती. त्यामध्ये बोलत असताना ज्यावेळेस राज ठाकरे यांना राऊत यांनी जो प्रश्न विचारला, खास करून देवेंद्र फडणवीस यांनी जी तुमच्यावर टीका केली आहे की तुम्ही कन्फ्यूज आहात, एक करप्शन, एक कन्फ्यूज आणि अशा प्रकारे या दोघांची युती वगैरे झाली आहे, त्यावेळेस बोलत असताना राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख धन्यानं बसवलेला माणूस, म्हणजे धन्यानं बसवलेला माणूस हा फक्त मालकाचा ऐकतो, याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रावर लादलं गेलंय, त्यांना बळजबरीनं जोर जबरदस्तीनं महाराष्ट्राच्या जनतेवर बसवलं गेलंय. आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांचा जन्म हा काय मुंबईचा नाहीत, ते काय मूळ मुंबईकर नाहीत आणि त्यामुळं मुंबईवर त्यांचं अजिबात प्रेम नाहीये. फक्त सत्ता आली आहे आणि त्यांच्या मालकानं, त्यांच्या धन्यानं म्हणजे मोदी आणि अमित शहा यांनी त्यांना बसवलंय आणि त्यामुळं बसवलेला माणूस हा राज्याचा विचार करत नाही, जनतेचा विचार करत नाही, तो विचार करतो फक्त मला कोणी बसवलंय त्या धन्याचा. अर्थात देवेंद्र फडणवीस हे कोणाचा विचार करतात, ते महाराष्ट्राचा विचार करत नाहीत, तर ते फक्त आणि फक्त मोदी आणि अमित शहा जे काय म्हणतील फक्त त्याचाच विचार करतात. म्हणजे एवढं मोठं त्यांनी स्पष्टीकरण दिलं नाही, फक्त धन्यानं बसवलेला माणूस हा धन्याचाच ऐकतो, मालकाचाच ऐकतो, अशा प्रकारे स्टेटमेंट देऊन त्यांनी एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो ना की तळपायाच्या मस्तकात जाईल अशा प्रकारचं ते स्टेटमेंट होतं. आणि त्यामुळं मागच्या 2-4 दिवसापासून राज ठाकरे हे शांत आहेत, याचा कुठेतरी त्यांना डिवचण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे बाजूला राहिले, पण देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थोडंसं बाजूला ठेवून राज ठाकरे म्हणजे परवाच दिवशी देवेंद्र फडणवीस बोलत असताना त्यांनी सांगितलं की युती झाली आहे खरी, पण या युतीमध्ये मनसेला भेटलं तरी काय. आणि त्यांचं हे स्टेटमेंट येत नाही तो बरंच मनसेचे ते काय धुरी वगैरे जे आहेत, आणि आता जी चर्चा सुरू आहे की ते देशपांडे हे सुद्धा, संदीप देशपांडे हे सुद्धा वगैरे तिकडे जाणार आहेत, म्हणजे कुठेतरी मनसेला बाजूला करता येईल का. आणि खास करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले, परंतु त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मोठा वाटा घेतला आणि मनसेचा घाटा झाला, राज ठाकरे यांचं नुकसान होईल. मुद्दा असा येतो की राज ठाकरे यांचा नफ्याचा आणि नुकसानीचा विचार देवेंद्र फडणवीस कधीपासून करू लागले. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस राज ठाकरे हे हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन मध्यंतरी पुढे जात होते, त्यावेळेस त्यांना अयोध्येमध्ये जायचं होतं, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि त्यावेळेस त्यातले जे काय खासदार, त्यांचं नाव माझ्या माहितीप्रमाणे ब्रिजमोहन का काय असं त्यांचं नाव होतं, ते त्यांना आडवे आले आणि तुम्ही उत्तर भारतीयांना मारहाण केली, मी तुमचा दौरा होऊ देणार नाही, अशा प्रकारचा हे का त्याने धरला. आता तुम्ही मला सांगा, त्यावेळेस राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं अतिशय सूत जुळलेलं होतं. पण मला सांगा, देवेंद्र फडणवीस यांनी एक जर का योगी आदित्यनाथ जे की यूपीचे मुख्यमंत्री होते, किंवा तिथले जे काय खासदार जे आडवे येऊ असं म्हणत होते, ते ब्रिजमोहन का काय त्यांचं नाव आहे, त्यांना जर यांनी फोन केला असता तर त्यांची हिंमत झाली असती का आडवं यायची? नाही. पण त्यावेळेस असं म्हटलं जातं की राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा अजेंडा जर सक्सेस झाला तर त्याचा सगळ्यात मोठा फटका हा भारतीय जनता पक्षाला बसू शकतो. आणि त्यासाठी 2017च्या आधी झालेले 12ला झालेले महापालिकेच्या निवडणुकीचे आकडे दिले गेले आणि त्यामध्ये कल्याण डोंबिवली सारख्या हिंदुत्वाने त्या ठिकाणी भरलेल्या महापालिका क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी भाजपला फक्त 9 नगरसेवक निवडून आले आणि राज ठाकरे यांचे 22 नगरसेवक निवडून आले. आणि त्यामुळं अशाच हिंदुत्वाचं राजकारण ते जर पुढे घेऊन गेले तर ते आपल्याला धोकादायक ठरेल. आणि त्यामुळं असं म्हटलं जातं की तिथल्या खासदाराला राज ठाकरे यांना अडवा येण्यासाठी भाजपनंच त्या भाग पाडलं आणि त्यामुळं राज ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा झाला नाही. हे मी का सांगतोय की
फडणवीस हे राज ठाकरे यांच्या नफ्याचा विचार कधीपासून करू लागले. कारण त्यांचा असा अजेंडा होता की राज ठाकरे यांनी मराठीचं राजकारण करावं, मराठीच्या मुद्द्यावरच राजकारण करावं आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राजकारण करावं. म्हणजे काय होईल, मराठी मतांची विभागणी होईल. आता त्यांनी शिंदेना वेगळं केलं, परंतु मराठीच्या राजकारणावर राज ठाकरे यांची गाडी परत आली. मात्र ती आता उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीनं समोर जाते. त्यामुळं मराठी मतांचं विभाजन होणार नाही ही धाकधूक, हे टेन्शन देवेंद्र फडणवीस यांना आहे. आणि त्यामुळं कुठंतरी राज ठाकरे यांच्या पण हिताचा विचार करतोय असं एक प्रकारे देखावा ते यावेळेस करतायत. मुळातच राज ठाकरे किंवा कुठल्याही कुणाच्याही नेत्याचा ते फायद्याचा विचार कधी करत नाहीत, फक्त स्वतःच्या पक्षाचा. त्यामुळे आता बघूया महानगरपालिकेच्या मतदानापर्यंत राज ठाकरे अजून कोणकोणते मुद्दे समोर आणतात आणि फडणवीस आणि शिंदे यांना गोत्यात आणतात. बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय, कमेंट नक्की करा. धन्यवाद.